राज्यामध्ये सिस्पे, इन्फिनिटी, बीकॉम अशा विविध नावांनी बोगस कंपन्या स्थापन करून हजारो कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या फसवणुकीचे बळी ठरलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील गुंतवणूकदारांनी राजेंद्र आबा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केले आहे। या बोगस कंपन्यांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून गोरगरीब गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयाची रक्कम गोळा केली आणि त्या पैशांचा वापर संचालक आणि एजंटांनी ऐशोआरामासाठी केल्याचा आरोप आहे। या घोटाळ्याची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून राज्याबाहेरही पसरली आहे। या कंपन्यांनी हवालामार्फत फसवणुकीतील रक्कम परदेशात पाठवल्याचंही समोर आलं आहे। गुंतवणूकदारांची दिशाभूल करून डॉलरमध्ये रूपांतर केलेली ही रक्कम परत मिळवण्यासाठी आणि संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। श्रीगोंदा तालुका आणि नगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार या फसवणुकीचे बळी ठरलेत। त्यांची गुंतवणूक व्याजासह परत मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी राजेंद्र आबा म्हस्के आणि आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनामध्ये ॲडव्होकेट एस.आर. साके, अंबादास दरेकर, माऊली मोटे, महादेव म्हस्के, मोहन पवार, मुकुंद सोनटक्के, नितीन बोराडे, विनय दरेकर, प्रवीण धुमाळ, अनिकेत धुमाळ यांच्यासह मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार उपस्थित होते। गेल्या 4 वर्षापासून मार्केटिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून या ठिकाणी या जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर फार मोठी गोरगरिबाची फसवणूक झाली आहे। 10,000 कोटीच्या पुढचा हा घोटाळा आहे, परंतु प्रशासन आणि अधिकारी याच्याकडे का दुर्लक्ष करतात हा खऱ्या अर्थाने पडलेला प्रश्न आहे। ज्यादा पैशाचा आमिष दाखवून ज्यादा परतावा दिला जाईल म्हणून गोरगरिबांना एजंटच्या मार्फत त्या ठिकाणी पैसे गुंतवायला लावले आणि भरपूर पैसा गोळा केला आणि या सिस्पे, इन्फिनिटी बँक आणि त्या ठिकाणी असणारा ट्रेड अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी कंपन्या स्थापन करून त्यांनी या ठिकाणी फार मोठी लूट केलेली आहे आणि गेल्या डिसेंबरपासून कुणालाही 1 रुपया परतावा त्या ठिकाणी दिलेला नाही। आणि आज संचालक मंडळ वेगळे वेगळे व्हिडिओच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून गुंतवणूकदाराची दिशाभूल करत आहेत की आपण त्या ठिकाणी धीर धरा, पैसे मिळणार आहेत, आमच्यात वाद आहेत, कधी वाद आहेत म्हणतात, कधी वाद मिटल्यात म्हणतात आणि त्यांच्या गोंधळामध्ये मात्र गोरगरीब जनतेवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। या गुंतवणूकदारामध्ये अगदी शेतीत कामाला जाणाऱ्या महिलांच्या मजुरापासून ती जास्तीत जास्त श्रीमंतामध्ये आणि त्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी गुंतवणूकदार हा शासकीय कार्यालयामध्ये काम करणार आहे, शासकीय नोकर आहे। मग त्यामध्ये पोलीस खाता असेल, महसूल खाता असेल, त्याचबरोबर इरिगेशन खाता असतील आणि प्राथमिक शिक्षणापासून जे शिक्षणाचे स्तर आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या स्तरामधली माणसं याच्यामध्ये गुंतलेली आहेत। त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे आणि याच लोकांमध्ये एजंट आहेत। मग त्या ठिकाणी मेजर असेल, रिटायरमेंट मेजर असेल, शिक्षक सुद्धा एजंट आहेत, पोलीस सुद्धा एजंट आहेत, सर्वसामान्य लोक सुद्धा एजंट आहेत, शेतमजूर सुद्धा एजंट आहेत। असे वेगळे वेगळे प्रकार त्या ठिकाणी या संचालक मंडळाने केले आहेत। त्यामध्ये प्रमुख म्हणजे अगस्ती मिश्रा, नवनाथराव आवताडे, काळुके, कुलकर्णी असे अनेक आडनाव आहेत आणि त्या अशा आडनावातल्या लोकांनी या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरुवात आमच्या शेजारच्या एका गावामध्ये केली आणि त्या ठिकाणी हा सगळा प्रकार महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतो, इतकी मोठी व्याप्ती आहे। याच्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो। हे हवाल्याने पैसे बाहेर नेलेले आहेत, डॉलरमध्ये त्याचे रूपांतर केले आहे आणि मग ज्यावेळेस हवाला डॉलर येतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय गुन्हा होऊ शकतो। आणि त्यांनी नुसती सर्वसामान्यच फसवणूक केली नाही तर त्यांनी प्रत्येक वेळेस वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या। त्या कंपन्या 6 महिन्याच्या पुढे चालवल्या नाहीत, 6 महिन्यानंतर ती कंपनी बदलणे आणि आलेला फंड त्या दुसऱ्या कंपनीकडे वर्ग करायचा आणि त्याच्यामुळे तो शासनाला जाणारा जो तुमचा कर आहे त्या ठिकाणी तो सुद्धा चुकवलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभम रमेशराव साके। आज या धरणे आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्व गुंतवणूकदार जे इथं हजर आहेत आणि जे कोणी इथं येऊ शकले नाही विविध कारणांमुळे त्यांना सर्वांना माझं एकच आव्हान आहे। आर्थिक गुन्हे शाखेने एक प्रेस नोट प्रसारित केलेली आहे, त्या अनुषंगाने फक्त त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्र जरी दाखवले तरी तुमच्या कंपनीच्या विरोधात ते तात्काळ गुन्हा घेणार आहेत। त्यामध्ये पुढे जाऊन तपासात जर असं निष्पन्न झालं का एजंटने खूप पैसे कमवलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या एजंटला सुद्धा आरोपी करण्यात येऊ शकतं किंवा तुमचा जो एजंट आहे त्यांनी जर समजा
तपास यंत्रणेसमोर येऊन कबूल केलं का, याच्यातनं माझ्याकडे एवढी एवढी माया जमलेली आहे आणि मी ती परत यामध्ये मुद्देमाला जमा करायला तयार आहे, तर तो याच्यातून बचावू शकतो. जर जे कोणी गुंतवणूकदार असतील त्यांना एक असं सांगणं आहे का, तात्काळ तुम्ही आर्थिक गुन्हे शाखा जिल्हाधिकारी आपलं SP ऑफिस जे आपलं DSP चौकात आहे तिथं जाऊन तुमची फिर्याद नोंदवा आणि जे कोणते एजंट असतील ते जे आज पसार झालेले आहेत किंवा ज्यांना भीती वाटते का बाबा आपण आरोपी होऊ, त्यांनी सुद्धा तिथं संपर्क करावा आणि आपापली बाजू सेफ करून घ्यावी. कारण हा जो सगळा प्रकार झालेला आहे हा संघटित गुन्हेगारीचा एक प्रकार आहे. ज्या पद्धतीने त्या लोकांनी तुम्हाला फसवलं, ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्यात स्तर तयार केले, MF, ABP, AOP, गुंतवणूकदार, LLP वाले, त्यांनी तुमचाच पाय तुमच्या पायात बांधलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने ते घडलेलं आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी पहिले कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करा. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, नगर.